खूप ओझं वाटते या सगळ्या गोष्टींचं. पाणी घेतोस थोडं, बरं वाटेल तुला. नातं, अपेक्षा, हे तू कसं सांभाळतेस? म्हणजे नातं हे कर्तव्य असं हे मला मला नाही जमत आहे. कसं जमतो तुला? मला मला नाही जमत आहे. मला खूप असं नाही जमत आहे मला. शांत हो. हे बघ केदार, आपण ज्या मार्गावर निघालोय ना, तिथे आपल्याला ही अग्निपरीक्षा रोज द्यावी लागणार आहे. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आपल्याला आपलं मन खंबीर करावंच लागणार आहे. कारण आपल्या ड्युटीसाठी, आपल्या देशासाठी वचन दिलंय आपण. आणि केदार, या मार्गावर चालणारे फक्त आपण दोघंच नाही आहोत. महाभारताच्या वेळेला अर्जुनावर सुद्धा हीच परिस्थिती आली होती. कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जाताना त्याच्या मनात सुद्धा हेच द्वंद्व चालू होतं. त्याला सुद्धा हेच प्रश्न पडले होते की मी माझ्या भावांच्या विरोधात कसा उभा राहणार, त्यांच्याशी कसं लढणार. माझ्या या हाताने मी त्यांचा जीव घ्यायचा. त्यावेळेला कृष्णाने त्याला समजावलं, स्वधर्मपि चावेक्ष न विकंपी तू महर्षी धर्म्याधी युद्धा येच्छनु क्षत्रियस्य न विद्यते. याचा अर्थ काय की स्वतःच्या धर्माचा विचार करताना तू डगमगू नकोस अर्जुना. कुठल्याही योद्ध्यासाठी, न्यायासाठी लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा श्रेष्ठ आणि कल्याणकारी काहीच नसतं. आपणही तेच करतोय केदार. युवराज सारख्या गुन्हेगारांना थांबवणं हा आपला धर्म आहे. कारण ती 100 माणसं जी आहेत ना, ती तरुण मुलं आहेत. त्यांच्या समोर त्यांचं अख्खं आयुष्य पडलंय. आणि कधीही भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. आणि आपण तेच निवडायला पाहिजे. थँक्यू. थँक्यू बॉस. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिले असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची, व्यक्त होण्याची जागा आहेस.